Hello friends, welcome to ESR Kitty I hope happy. Today's topic is related to analog and digital signal. Analog आणि डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय नेमकं आणि ते कसे दिसतात आणि त्यांचं वर्क काय आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. हे सगळी इन्फॉर्मेशन मी का तुम्हाला देत आहे कारण तुम्ही जे विज्ञान प्रदर्शन असतात स्कूलमध्ये किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात तिथे तुम्ही या गोष्टीचा म्हणजे सपोज याचं नॉलेज असेल तुम्हाला तर ते तुम्ही यूज करून वेगवेगळे प्रोजेक्ट बनवू शकता. आणि आपण आज डिस्कस करणार आहोत की ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल काय असतात. इवन तुम्हाला आयडिया येईल की जे आपण वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो तर कशा वर्क होतात, त्याच्या मागे लॉजिक काय असतं, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यातून अंडरस्टँड होईल. की मला वाटते हे तुम्हाला युजफुल होईल आणि हे झालं तर नक्कीच मला लाईक करा, ज्याच्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स येईल आणि मी तुम्हाला अजून नवीन नवीन छान व्हिडिओ कंटेंट पाठवत जाईल. तर चला टॉपिकवर येऊया. तर ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल्स म्हणजे डिफरन्स काय आहे आणि ते कुठे यूज होतात ते आज बघणार आहोत. तर जे ॲनालॉग सिग्नल्स आहे ते वेव्ह फॉर्ममध्ये दिसतात, कंटिन्युअस असतात ते. आणि डिजिटल सिग्नल हे स्क्वेअर फॉर्ममध्ये असतात, लाईक स्क्वेअर सारखे असतात. तर हे दोन टाईपचे सिग्नल्स आहे आणि ते ट्रान्समिट करतात इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीमसाठी. तर आता ॲनालॉग सिग्नलबद्दल बघूया. तर ॲनालॉग सिग्नल जे आहे त्याला कंटिन्युअस सिग्नल्स पण म्हणतात आणि फिजिकल क्वांटिटीमध्ये सच ॲज लाईक साऊंड, लाईट आणि टेम्परेचर. मी त्याचे पण एक्झाम्पल देते तुम्हाला. आता एक एक्झाम्पल देते. आता लाईट सेन्सर. आता लाईट सेन्सर्स नेमकं कसं, ते लाईट सेन्सर कसं यूज होतं आहे, तुम्ही बघितलं असाल की सोलर लाईट आजकाल नवीन निघाले. रस्त्यावर सोलर लाईट्स असतात जे की काय होतात की जेव्हा डे राहते म्हणजे जेव्हा लाईट पडतो, डे असते म्हणून लाईटची गरज नसते, सो ते लाईट ऑफ असते, व्होल्टेज लो असते. आणि जेव्हा अंधार पडतो तेव्हा काय होतं की लाईट प्रकाश ऑटोमॅटिक लाईट ऑन होतो आणि तो प्रोव्हाइड करतो. तर हे कसं कळत असेल त्याला, तर यालाच लाईट सेन्सर म्हणतात. सेन्सर म्हणजे काय, सेन्स करते, सेन्सेशन्स असतात त्यांच्यात, म्हणजे त्यांना कळते, अंडरस्टँड होते. जसं ह्युमनला सेन्सेशन असतात, काही बोललं कोणी तर त्याला सेन्स होते, खूप हॅपी असलं तर आपण खूप आनंदित होतो. जसे हे सेन्सेशन असतात तसेच याच टाईपचे सेन्सेशन या सेन्सरमध्ये असतात. आता हे लाईट सेन्सर आहे म्हणून यांना लाईटची सेन्सेशन आहे. ओके. तसंच टेम्परेचर सेन्सर. टेम्परेचर सेन्सर कधी असते, हॉट आणि कोल्डमध्ये. आता थर्मोमीटर बघितलं आपण, जर टेम्परेचर खूप जास्ती असेल तर ते ऑटोमॅटिकली वर जातं आणि आपल्याला सांगतं की टेम्परेचर खूप आहे. आणि कोल्ड असेल तर ऑटोमॅटिकली खाली येतं आणि आपल्याला कळतं. तर तसंच जेव्हा एक्झाम्पल मी देते, झाडं असतात, झाडामध्ये कधी कधी खूप ऊन असते, त्यामुळे झाडांना पाण्याची गरज असते, सुकू शकतात. मग पाण्याची गरज असते तर ऑटोमॅटिकली पाणी ते प्रोव्हाइड करते. आणि जेव्हा झाडांना खूप म्हणजे ऊनच मिळत नाही तेव्हा ते ऑटोमॅटिकली लाईट प्रोव्हाइड करते, टेम्परेचर देतं. सो दॅट्स द थिंग ऑफ टेम्परेचर सेन्सर. असे डिफरंट सेन्सर्स अवेलेबल आहे. सो दिस इज द स्मॉल एक्झाम्पल ऑफ लाईक ॲनालॉग सिग्नल्स कुठे यूज होतात त्याचे. आय होप तुम्हाला कळलं असेल. नंतर ॲनालॉग सिग्नलचं एक्झाम्पल दिलं तर ह्युमन व्हॉईसचं कसं, तर जेव्हा आपण मायक्रोफोन किंवा कशातही मायक्रोफोन
मध्ये बोलतो तेव्हा काय होतो, जे साऊंड वेव्ज असतात ते कन्वर्ट जे मायक्रोफोनमधून कन्वर्ट होतं साऊंड वेव्ज इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये ते इलेक्ट्रिकल सिग्नल व्हॅरीज करतात ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीला, आणि मग ट्रान्समिट होतात आणि मग वायर थ्रू ते ट्रान्समिट होऊन आपण एअर वेव्स थ्रू ऐकू शकतो. तसंच ऑडिनोमध्ये आपण 10 बिट ॲनालॉग सिग्नल यूज केलेला आहे. तर 10 बिट ॲनालॉग सिग्नल रिप्रेझेंट युझिंग ॲनालॉग इनपुट. जे ॲनालॉग इनपुट पिन्स आहे ते 10 बिट ॲनालॉग सिग्नलचा उपयोग केलेला आहे, आणि ते कॅपेबल किती व्होल्टेजपर्यंत रीड करू शकते, 0 to 5 वोल्ट. 0 to 5 वोल्टपर्यंतच आहे. तर हे एक जे काही मी एक्झाम्पल दिले आहे, टेम्परेचर सेन्सर, लाईट सेन्सर, तर असे सेन्सर यूज करून आपण वेगवेगळे छोटे छोटे स्मॉल कंपोनंट्स बनवू शकतो, स्मॉल प्रोजेक्ट्स बनवू शकतो. नंतर आपण बघूया डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नलला आपण डिस्ट्रिक्ट सिग्नल असे म्हणतात, आणि ते रिप्रेझेंट करतात सिक्वेन्सच्या 0 आणि 1 मध्ये. फक्त ते कशासाठी, जर न्यूमेरिकल व्हॅल्यू, टेस्ट, इमेज आणि वेगवेगळे टाईप्स ऑफ डेटा असेल त्याच्यासाठी डिजिटल सिग्नल असते. ते ॲनालॉग सिग्नल सारखे नसतात, फक्त 0 आणि 1 कळतात त्यांना. जसे कम्प्युटर आहे आपला, आपण कीबोर्डवर जेव्हा प्रेस केलं तेव्हा त्याच्यावर आपला टेक्स्ट दिसतो, मॅसेज दिसतो, इमेज दिसतो क्लिक केल्यावर. तर ते 0 आणि 1 अंडरस्टँड करतात. आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि नंतर आता आपण बघणार आहोत की डिजिटल सिग्नल्स ऑर्डिनोवर पण आहे. ते काय करतात, कोणत्या प्रोव्हाइड केलेले डिजिटल इनपुट आणि आउटपुट. सो ते डिजिटल इनपुट हे कशासाठी असतात, तर ते रीड करण्यासाठी असतात. रीड द स्टेट ऑफ अ स्विच ऑर बटन रीड करतात. आणि डिजिटल आउटपुट म्हणजे काय करतात, कंट्रोल करतात स्टेट ऑफ LED. लाईक जेव्हा आपण रीड म्हणजे काय, तर आता ऑर्डिनो बोर्ड आहे आणि आपण प्रोग्रामिंग करतो, तेव्हा आपण इनपुट देऊ त्याला की दिस इज द इनपुट होईल. 13 नंबरची डिजिटल इनपुट आउटपुट पिन आहे, त्याला इनपुटमध्ये 13 नंबर देऊ, तो 13 नंबरला जाईल. आणि आउटपुटमध्ये काय देऊ आपण, ऑन, ऑफ, काही पण जे देणार आहोत, रीड करणार आहे. म्हणजे इतकं व्होल्टेज आणि त्याचं कंडिशन काय राहणार, ऑन किंवा ऑफ राहणार, हाय किंवा लो राहणार. आउटपुटमध्ये आपल्याला तसं ते प्रोव्हाइड करणार. लाईट ऑन झाला की ऑफ झाला ते कशावरून कळणार, आपण जे काही प्रोव्हाइड करणार इनपुट ते आपल्याला आउटपुटमध्ये देणार 0 आणि 1 मध्ये. 1 म्हणजे हाय व्हॅल्यू असते आणि 0 म्हणजे लो व्हॅल्यू असते. जेव्हा लो व्हॅल्यूमध्ये असते तेव्हा आपला LED ऑफ राहतो, आणि जेव्हा 1 व्हॅल्यू देणार तेव्हा आपला LED ऑन राहणार. तर हे झालं डिजिटल इनपुट आउटपुट. म्हणजे डिजिटल सिग्नल्स 0 आणि 1 रिप्रेझेंट करते, पण ॲनालॉग सिग्नल तसं नाही. ॲनालॉग सिग्नलचं काम तसं नाही, तो मायनस टू पॉझिटिव्हमध्ये व्हॅरी करतो ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सीनुसार. जसं आता जर मी एखादं ॲक्सेलोमीटर घेतलं किंवा एखादं टेम्परेचर सेन्सर घेतलं किंवा लाईट सेन्सर घेतलं, तर ते व्हॅरी करतात त्यांच्या रेजनुसार. त्याला काही कंडिशन नाही राहत की 0 रेज आली तरच मी ऑफ राहणार आणि 1 रेज आली तर ऑन होणार, असं नसतं. जसं लाईटचं सिग्नल, जर लाईट खूप आला, लाईट
म्हणजे टेम्परेचर खूप झालं तर ते हाय तेवढं हाय होणार. टेम्परेचर खूप लो आहे तर ते आपल्याला लोमध्ये दाखवणार लाईटची फ्रिक्वेन्सी. हा डिफरन्स डिजिटल आणि ॲनालॉग सिग्नलमध्ये आहे. पण ह्या दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला ऑर्डिनोमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही ॲनालॉगचे पण प्रोजेक्ट बनवू शकता, इवन डिजिटलचे पण आपण प्रोजेक्ट बनवू शकतो. आय होप तुम्हाला ॲनालॉग आणि डिजिटल कळलं असेल. तर अजून आपण जर बघायला गेलो तर ॲनालॉगचे कोणते पिन्स आहे, तर A0 to A5 हे ॲनालॉग इनपुट पिन आहे आणि डिजिटल पिन साठी म्हणजे जे रीड करतात ते D0 to D19 आहे. आणि या सगळे जे पिन्स आहे ते इंटरॅक्ट कशासाठी होते की फिजिकल वर्ल्डमध्ये आपण व्हेरियस टाईप्स ऑफ डिव्हायसेस आहे किंवा सेन्सर आहे त्यांच्यासोबत आपण इंटरॅक्ट करू शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल आणि प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू फ्रॉम SR Kitty 5 Happy.